Second day slash 365 day. त्यामुळे कीप सपोर्टिंग. फर्स्ट टाइम मोबाईल घ्यायला मी पण घाबरतीये, पण मी डेअरिंग केली आहे, त्यामुळे तुम्ही सपोर्ट करा. 1 इयर झाला मला ब्लॉगिंग स्टार्ट करायची होती, पण माझाच नवरा सांगतो तुला येणार नाही, तर काय करायचं. लोक तर लांबचीच राहिली, माझाच नवरा मला पाठीमागे खेचतोय, तर मी लोकांकडे काय बघू. मी माझे डेली रुटीन शेअर करेन. डेली रुटीन मध्ये एवढं काय नसतं, पण मी शेअर करेन. तुम्हाला आवडलं तर बघा. सकाळी 9ला उठायचं, पोराचं आवरायचं, मग मेडिकलला यायचं, परत मेडिकलमधून घरी जायचं, जेवायचं, परत झोपायचं, परत मेडिकलला यायचं, परत मेडिकलमधलं काम करायचं, परत घरी जायचं, आवरायचं, झोपायचं. मुलगा असेल तर आराम कसा काय भेटेल. कसं काय मी काम करू. ठीक केलं का मला सांग. फार्मासिस्टच बनवायला लागेल एवढं उद्योग करतो तर. 4 आण्याची कोंबडी ना 12 आण्याचा हो. आता याच्या करामती बघा. कोणी सांगितलं याला. मूर्खाला लागला तर किती महागात पडेल. हायपर करून ठेवतो. काय चाललंय तुझा. दम दिला तरी पण ऐकत नाही तो. कसं काय आजकालच्या पोरांना कसं काय ज्ञान द्यावं समजतच नाही. जिथे धूळ भेटेल तिथे हात लावेल आणि ते चाटेल. एवढा घाण आहे. काय करू सांगा. असा मुलगा असेल तर कसं काय काम करायचं. नुकताच उभा राहायला लागलाय ते एवढा त्रास देतो. चालायला लागल्यावर किती देतो ना किती नाही. वैतागले बाबा. सगळ्या ड्रॉवर मधल्या गोळ्या बाहेर काढून टाकेल. पाय पोचत नाही तरी धिंगा बघा ह्याच्या. इडियट. काय करावं आजकालच्या पोरांचं तुम्ही सांगा. यांना हँडल तरी कशा प्रकारे करावा. पप्पाच बोलायला आहेच लागल्यावर आज काय करते बघा. माझं कमी नुकसान होईल का एक जरी गोळी फुटली तर. फास्टेस्ट आहेत. एवढा फास्ट कोण असू शकतो. सगळी कंबर दुखते. काय करावं ह्या पोराचं समजत नाही. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय.